हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण 36 साईजची परफेक्ट पेपर कटिंग बघणार आहोत. त्या अगोदर माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे का चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण कटर पेपर कटिंग करायला स्टार्ट करूया. चला आता इथं मी 2 पेपर घेतलेले आहे. जे आपलं कॅलेंडर असतं जुनं ते कट करून घेतलेलं आहे. ओके, कट म्हणजे जसं आहे तसंच घेतलं आहे. जुनं म्हणजे 2025चं आहे, पण मला अर्जंट पाहिजे नव्हतं म्हणून मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे पेपर कटिंग असते न्यूजपेपर असेल तरी तुम्ही घेऊ शकता, कारण याची जास्त कडक असल्यामुळे जास्त दिवस पेपर कटिंग टिकते. म्हणून मी जास्त कॅलेंडरचं पण यूज करते. म्हणजे काय करणार, संपलेले कॅलेंडर किंवा मग अर्जन्सी पाहिजे नसलं तर मग घेते, कारण आता नेक्स्ट मंथमध्ये संपणार आहे म्हणून मी हे कॅलेंडर यूज केलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढची जी ब्लाऊजची उंची होती ती 12.5 प्लस 12.5 1 ते 13.5 आणि आता अर्धा इंच मिळून 14 इंच झाले आहे. म्हणजे एक 13.5 खूण केली आहे, दुसरी 14वर खूण केलेली आहे. तशीच पुढच्या बाजूने पण 13.5 आणि 14.5वर खूण करून घेतलेले आहे. ओके, ही झाली आपली ब्लाऊजची जी उंची असते. पुढची आणि मागची ही ब्लाऊजची उंची झालेली आहे. इथपर्यंत तुम्हाला मेजरमेंट समजलं असेल. आता मेजरमेंट जेव्हा झालं तेव्हा थोडंसं नाही का काळजीपूर्वक बघत चला, कारण जेव्हा आपण कटिंग शिकतो ना तेव्हा स्किप व्हिडिओ करत नका जाऊ. प्रत्येक एक मेजरमेंट कसं घेतलं आहे ते काळजीपूर्वक बघा. 13 आणि 13.5 झाले. आता हे पुढं का लाईन केलेलं आहे, कारण आपली जी आपण रेशमा ती तिरकी होऊ नये म्हणून. जर 13ला वरती तिथं खूण केलं तीच इकडे 13ला घ्यायची आहे. म्हणजे आपली जी कटिंग करू तेव्हा ती लाईन वाकडी तिकडे होत नाही, त्यामुळं तिथं 13ला खूण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चेस्ट घ्यायची आहे, पण अगोदर आपण त्या लाईनवरती जी खूण केली तिथं लाईन मारून पट्टीनं लाईन मारून घेऊया. त्यानंतर आपण चेस्ट घेणार आहोत. चेस्ट आहे 36, त्यानंतर 36चा चौथा भाग 9 इंच, त्यात मार्जिनसाठी 2 इंच ॲड केला, टोटल 11 इंच घ्यायचं आहे. बघा, कारण जेव्हा आपण जे लाईन ड्रॉ करतो एकदम काळजीपूर्वक ड्रॉ करायचे आहे. असं कुठंही तिरकी वगैरे झाली नाही पाहिजे, कारण आपल्या कटिंगवर पूर्ण ब्लाऊज डिपेंड असतो. आपण कटिंग कशी करतो, कटिंग चुकली तर ब्लाऊज तुम्ही कसा डिझाईन करा तो त्याचा काही लुक येत नाही. त्यासाठी आपण जी कटिंग करतो ती प्रॉपर बघा, प्रॉपर स्टिच करा, मेजरमेंट प्रॉपर घ्या. त्यानंतर आपल्याला जी चेस्ट आहे, आता बघा 27, आता ही झाली उंची. आता चेस्ट घ्यायची आहे. चेस्ट किती घेतलेले आहे, इथं 36चा चौथा भाग 11 इंच. हे बघा 11, टोटल 11 इंच आहे. बघा पुढच्या बाजूला 11 इंच आहे, म्हणजे 2 इंच ॲड केले 11 इंच. ही झाली चेस्ट. आता उंची आणि चेस्टचं माप पूर्ण झालेलं आहे. 13 त्यात अर्धा इंच 13.5 आणि 14 इंच. 13.5 आणि 14 इंच. 12.5 अधिक 1 असं 13.5 आणि 14 माप आलेलं आहे पुढच्या उंचीचं. तुम्ही तुमच्या जे ब्लाऊजची उंची असेल तसंच घेत चालला. आता इथं 12.5 आहे, पण ब्लाऊजला जास्त उंची असेल तेव्हा भारी वाटते. ते 2 लेअर होतं. एकदा आपण कट करून घेतला, अर्धा इंच एक लेअर कट करायचं आहे. दोन्ही सोबत एकदा कट करायचे, नंतर अर्धा इंच एकच लेअर कट करायचा आहे. पेपर पलटी करायचा आहे आणि पेपर आपल्या जी अर्धा आणि 1 इंच कट करते खालच्या बाजूने जाईल आणि जी बाजू आहे ती वरती येईल. बघा इथं आपण शोल्डर घेतला आहे 2.5 आणि 5.5. किती घेतलं आहे, 2.5 आणि 5.5. 36 34 ह्या मेजरमेंटचं शोल्डर 2.5 आणि 5.5 घ्यायचं आहे. 32पर्यंत 2.25 आणि 5.25 घ्यायचं आहे. 40च्या नंतर 38च्या नंतर आपण 3 पावणे 6 घेऊ शकतो. आता हे बघा इथं घेतलेलं आपण मोंढा आहे 7, आता अर्धा इंच ॲड केला 6.5. त्यानंतर आपण पुढचा काय घेतलेला आहे 4.5, आता अर्धा इंच 5 इंच. दोन्ही पण आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. चौकोनला 1 इंचावरती मोंढ्याला 2 आकार देणार आहे, पुढच्या गायला 1 आकार देणार आहोत. तर जेव्हा आपण जी
स्केलने जी लाईन मारतो ती एकदम प्रॉपर मारायची आहे, वाकडे तिकडे होऊन द्यायची नाही. इथं आपल्याला सगळं मेन ब्लाऊजचं डिपेंड असतं. ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरतं ते त्याला मेन हे छोटे छोटे पॉईंट असतात की तुम्ही किती प्रॉपरली ते कट करतात आणि किती प्रॉपरली स्टिच करतात. त्यामुळे तुमचा ब्लाऊज जर वाकडं तिकडे झाले, माप कमी जास्त झालं, त्यामुळं आपलं ब्लाऊज चुकण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर आपण हे बघा खालून पण मोजून बघायचं आहे, 5.5 वरती साईडनं पण मोजून बघायचं आहे, किंवा आपल्याला वाटत नाही की ही तिरकी लाईन आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मगच आपलं कटिंग करायचं आहे. आता इथं पुढचा गळा मोंडा झालेला आहे, पुढचा गळा आणि मोंडा झालेला आहे. त्यानंतर आपण ब्रापट्टी कट करणार आहोत. ब्रापट्टी आहे 3 इंच, 2.5 इंच आणि 3 इंच. ब्रापट्टीमध्ये आपण अर्धा इंच मार्जिनसाठी वाढवलं आहे, म्हणून 3.5 आणि 3 इंच ब्रापट्टी आहे. ब्रापट्टीलाच तुम्ही क्रॉसपट्टी पण म्हणू शकतात, नो डाऊट. अजून चॅनलला कोणी लाईक शेअर सबस्क्राईब नसेल करत तर करून घ्या. आपल्या चॅनलवर यूजफुल व्हिडिओ येतात जे की तुम्हाला त्यातून शिकण्यासाठी भेटतं. आणि मी नेहमीच माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ स्टिचिंग पेपर कटिंगचे टाकलेले आहेत, कारण तुम्हाला आधी ब्लाऊज परफेक्ट स्टिच करता यावा. डिझाईन तर तुम्ही करू शकतात, पण एकदम ब्लाऊज जर परफेक्ट स्टिच करता आला तर डिझाईन करता येते. डिझाईनचा काहीच प्रॉब्लेम नाही राहत. त्यामुळं तुम्ही आधी प्रॉपर जी कटिंग आहे ते करायला शिका. झाले आता इकडं 3.5 आणि 3 इंच आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. गळ्याच्या बाजूने 3.5, मध्ये 3 आणि 3 इंचावर खून करून आपण लाईन मारून घेतलेले. अशा प्रकारे आपले 3 माप झालेले आहे. पुढच्या गळ्याला 1 इंचाचा आकार देऊन आपण सेप देऊन घ्यायचा आहे, 1 इंचाचा. त्यानंतर मोंढेला आकार देऊन घ्यायचे आहे. मोंढेला 2 आकार द्यायचे आहे, एक अर्धा इंचाचा आणि एक पाऊण इंचाचा. ओके, अर्धा इंच आणि पाऊण इंचची खून करायचं आणि सेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं स्केच पेन माझ्याकडे नसल्यामुळं मी आपल्या साध्या पेनने हे केलं आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नसेल समजत तर कमेंट करा, मी दुसऱ्या याच्यावर ट्राय करायला. हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा असल्यामुळं पेपर कटिंग फास्ट केलेली होती आणि तुम्हाला पण दाखवायचे प्रत्येक साईजच्या पेपर कटिंग, त्यामुळं मी व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर आता आपण जी कटोरी होती ती घेतली आहे. कटोरी होती 5.5, त्यात अर्धा इंच कटोरी आहे तेवढीच घ्यायची आहे. 5 होती पण ती थोडीशी कमी पडते म्हणून मी 5.5 घेतली. मोंड्याच्या पहिल्या बाजूपासून 2.5 इंच खून करून गळ्याच्या आकारला देऊन आपण सेप देऊन घेतला आहे. त्यानंतर आता कटोरी नंतर वाढवायची आहे, ती तुम्हाला दाखवणारच आहे. इथं कटोरी, ब्रापट्टी, पुढचा गळा आणि शोल्डर मोंडा तयार झालेला आहे. बघा एवढे माप घेतलेले आहे आणि मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन पण दाखवलेलं आहे, ओरली पण सांगत आहे की मी कसं घेतलं आहे. त्यानंतर 2 लेयरवर आपण मोंडा कट केला आहे. दोन्ही पार्ट साईडला करायचे आहे. बघा आता इथं गळा मी नाही घेतला, कारण गळ्याचं कसं आपण अस्तरवर जाऊन आपल्याला जर डिझाईन करायची असेल तर आपण करू शकतो. त्यामुळं त्यानंतर आपल्या जे मोंड्याचा दुसरा आकार होता तो पण कट करायचा आहे. सिंगल याच्यावर पहिले 2 लेयरवर, दुसरा 1 लेयरवर, लक्षात असू द्या. त्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे त्याचा पण सेप कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्रापट्टी, कटोरी, साईड पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. बघा कटिंग कशी केली एकदा लक्षात असू द्या. मी न्यूजपेपरवर कटिंग दाखवली आहे, कार्डशीटवर पण पेपर कटिंग दाखवली आहे कशी करायची प्रॉपर. इथं नसेल समजले तिथं व्हिजिट करा, आणि जर नसेल तिथं पण समजत तर कमेंटमध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईल. बघा आता इथं आपल्याला हे पार्ट एवढे कट करून झालेले आहेत. आता इथं साईड पार्ट तयार झालेला आहे, ब्रापट्टीचं तयार झालेलं आहे आणि जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. आता इथं पुढचा बॅक पार्ट आहे. तर चला म्हटलं बॅक पार्टचं कसं असतं, आपण जेवढं शोल्डर असतं 2.5 इंच ते मागच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं. आपल्या आवडीनुसार गळा टाकायचा, किती टाकायचा, 8.5 पाहिजे नसेल तर 8 घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जो आपल्याला गळ्याला सेप द्यायचा आहे तो आपण देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी 2.5 इंच खूण केली, 8 इंच खूण केली, शोल्डर 2.5 इंच घेतला आहे. दोन्ही बाजूला 2.5 खूण केले आहे, चौकोन करून घेतलेला आहे.
ब्लाऊज स्टिच करताना कटिंग करताना महत्त्वाचे जे मेजरमेंट आहे ते लक्षात ठेवायचे आहे. मापा कशी घ्यायची सगळं सांगितलं आहे प्रॉपर. त्यानंतर चौकोनपासून 1 इंच खूण केले आहे. मागच्या याला पण गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा, तुमचे ब्लाऊज कुठे चुकणार नाही याची मी गॅरंटी देते. आणि तुम्ही कमेंटमध्ये नसेल समजत तर विचारत चला. कोणत्या साईजचं मेजरमेंट किती घ्यायचं मी सांगण्याचा प्रयत्न कराल. चॅनलवर भरपूर सगळ्या साईजचे कटिंग अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा. चला, त्यानंतर आपण कटोरी वाढवायची आहे. कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, जर म्हणजे 28 ते 30-32 पर्यंत असेल तर आपण कटोरीत एक इंच वाढू शकतो. आणि 36 पासून जर कटोरी मोठी असेल तर आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इथं सिंगल मी घेतला एक पेपर. त्यानंतर मी कटोरी ठेवली आहे. कटोरीचा पूर्ण शेप ड्रॉ करून घेतला आहे. ओके. त्यानंतर आता कटोरीच्या दोन्ही बाजूने 1-1 इंचावर खूण करून घ्यायचं आहे. आय थिंक मला असं वाटतं का व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण मी सांगते बघा. 18 इंचाच्या पुढून 1.5 इंच खूण केले आहे. तिथून कनेक्ट करून घेतलं आहे कटोरीला. दुसऱ्या बाजूने पण 1.5 इंचाची खूण केली आहे. तिथून पण कटोरीला जॉईन करून वरती नेलेलं आहेत थोडं छोट्या मापावर. बघा, आता दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून आपण ते कनेक्ट केलं आहे सेंटरला. त्यानंतर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्याचा मध्यभाग केला आहे. 4.5 की 8.5 येत होतं त्याचा. 4.5 जेवढा असेल त्याचा मध्य करायचा आहे. त्यानंतर खाली 1.5 इंच खूण करायचे. दोन्ही बाजूंची टोकं दोन्ही बाजूंना कनेक्ट करायचे त्रिकोण टाईपमध्ये. आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे आपली इथं कटोरी पेपर कटिंग ड्रॉ झालेली आहे. पूर्ण पेपर कटिंग तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवले आहे. आता फक्त बाही ड्रॉ करायची आहे. जसं कटोरीला शेप दिला आहे तसं कट करून घ्यायचं आहे. तसंच अस्तर ठेवून कटिंग करून स्टिच करायचं आहे. बघा, एकदम प्रॉपर पेपर कटिंग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलला जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट करा. आणि ज्या महिला खरंच गरजवंत त्यांच्यापर्यंत असे व्हिडिओ पोचवत चला. त्याला खरंच शिलाई काम शिकायचं असं त्यांनी खरंच म्हणजे व्हिडिओ आपल्याला बाहेर जाता येत नाही तर ऑनलाईन पण खूप सोप्या पद्धतीनं सांगितलं जातं. आता ह्या चॅनलवर माझे सगळे मी जे पेपर कटिंग आहे ते अपलोड केलेलं आहे. त्यानंतर हे बघा, जी क्रॉस पट्टी आहे साईड पार्टला लावून जेवढी मोठी असेल तेवढे आकारवर लाईन ड्रॉ करून त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. ओके. अशा प्रकारे आपले साईड पार्ट, कटोरी, ब्रापट्टी, मागचा भाग तयार आहे. त्यानंतर आपल्याला बाही स्टिच करायची आहे. ओके. आता इथं आपल्याला बाही स्टिच करायची आहे. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. इथं डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे. आता जी चेस्ट किती होती 9 इंच म्हणून इथं 9.5 घेतली आहे जी लांबी आहे. आणि उंची इथं मी आय थिंक मला इथं 2 ब्लाऊज स्टिच करायचे एकाच मापाचे. तर मी इथं 6.5 का 7 घेतलेलं आहे. कारण 1-2 मी इथं पेपर कटिंग ते 2 बाह्या मला शिवायचे, एक छोटे आणि एक मोठे. मी 7 इंच उंची घेतलेलं आहे. बघा, 7 इंचातून मी 2.5 इंच वजा केली आहे. ह्या बाजूला पण 7 इंचाचे 2 खुणा करून घेतलेला आहे. खालच्या बाजूला 9 इंचाची खूण केलेली आहे. आणि लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर तिरकी लाईन मारायची आहे. बघा, तिरकी लाईन मारून आता बघा 2.5 इंच तिरकी लाईन मारून 2 इंच खूण करून परत तिथून इकडं सेंटर पकडायचं. त्याचा मध्यभागातले 2 इंच खूण करायचे आहे. ओके. त्या तिरकस लाईनवर पुन्हा ते 7.5 आहे, 7.5चे निम्म खूण करून त्याच्यावर 1.5 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही लांब बाही, छोटी बाही दोन्ही पण कट करू शकतात. कटिंग करण्याची पद्धतही सोपी आहे आणि शिवण्याची पद्धत पण सोपी आहे. बघा, अशा प्रकारे बाही पण कटिंग करून झालेली आहेत.
इतकी सोपी पद्धत आहे। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसन करेल तर करून घ्या आणि चॅनलला शेअर करा। त्यानंतर आपण 2 लेयर व आकार पूर्ण कट करून घ्यायचा आहे। जिथं आता नंतर आपण 1.5 इंचावर जो आकार कट केला आहे बघा, 1.5 इंचावर आकार कट केला आहे। 1.5 इंचावर एक कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपले पूर्ण पार्ट तयार झाले आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।